नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेतोय, जो आपण शिकवतोय रोज NMMS स्कॉलरशिप परीक्षा याचा आपण जो काही अभ्यासक्रम घेतोय त्या अभ्यासक्रमाचा आपल्याला आता महत्त्वाचा आपल्याला त्याचा सिलेबस काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, आता आपल्याला बघा 15 जूनपासून शाळा चालू होईल आणि त्यावेळेस आपले 7वीचे विद्यार्थी जे आता 7वी पास झालेले विद्यार्थी आहेत हे 8वीच्या वर्गामध्ये जाणार आहेत आणि त्यांना 8वीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर जी NMMS स्कॉलरशिप परीक्षा आहे या परीक्षेला ते बसणार आहेत, बरोबर। आणि आपण त्यांच्यासाठीच काय करतोय, हे आपलं परीक्षेचा आपला अभ्यासक्रम आणि त्याच्याविषयी असणारी पात्रता हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि हे बघितल्यानंतर आपण जो काय आपला गणिताचा अभ्यासक्रम घेतोय यामध्ये आपला आता गणिताचा 1-2 टॉपिक राहिलेले आहेत आणि आपण बाकीचं काय घेणार आहे, नंतर भूमितीचा अभ्यासक्रम आपण चालू करणार आहोत। ठीक आहे, आणि त्यानंतर आपण हळूहळू आपल्याला जसं जमेल तसं बाकीचा पण अभ्यासक्रम घेणार आहोत। तर चला तर मग आज बघूयात आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना हे आपल्या NMMS स्कॉलरशिप परीक्षेचं मराठीमध्ये नाव आहे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, बरोबर। आणि या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती काय बघा, या परीक्षेचं उद्दिष्ट काय आहे की आर्थिक दुर्बल घटकातील जे काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, म्हणजे जे काही हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना की या परीक्षेचा अभ्यास आणि हे अभ्यास करू शकतात अशा मुलांसाठी ही परीक्षा आपल्याला पैशांची किंवा आर्थिक सहाय्य आपल्याला आर्थिक मदत करते। ज्यावेळेस आपण ही एक्झाम पास होऊ त्यावेळेस आपल्याला या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला काही आपल्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळतं। याच्यासाठी पात्रता काय बघा, पात्रता अशी आहे की हा विद्यार्थी कुठला असला पाहिजे, महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय किंवा शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये शिकणारा असावा, बरोबर। आणि हा विद्यार्थी याची पात्रता काय आहे बघा, या विद्यार्थ्यानं इयत्ता 7वीमध्ये त्यानं 55% किमान 55% गुण घेतले पाहिजेत आणि रिझर्व कॅटेगरी SC ST यासाठी या मुलानं 7वीमध्ये 50% घेतलेले पाहिजेत। ठीक आहे, त्यानंतर या परीक्षेसाठी त्या विद्यार्थ्याच्या पालकाची वार्षिक उत्पन्न हे पण विशिष्ट मर्यादेपर्यंत जे असतं त्या विशिष्ट मर्यादेपर्यंत असलं पाहिजे। त्यानंतर पुढचा मुद्दा, या परीक्षेसाठी अपात्र असणारे विद्यार्थी कोणते, तर ते अपात्र विद्यार्थी आहेत बघा विना अनुदानित शाळेत किंवा केंद्रीय विद्यालयात शिकणारे। जे मुलं विना अनुदानित शाळेमध्ये शिकतात असे मुलं या परीक्षेसाठी अपात्र असणार आहेत। त्याचप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालयात किंवा सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा शासकीय वसतिगृह असतात बघा, शासकीय वसतिगृहामध्ये आपल्याला सवलत, भोजन व्यवस्था, शैक्षणिक सुविधा सगळं मिळतं। अशा मुलांना या आर्थिक सहाय्याची काही गरज नसते, त्यामुळे हे विद्यार्थी अपात्र असतात। आता परीक्षेचं टाइम टेबल आणि आपल्याला विषय कोणते कोणते आहेत हे आपण बघूयात। चला बघा, आपण काय बघतोय आता परीक्षेचं वेळापत्रक। तर ही परीक्षा 1.5 तासाच्या 2 परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात। ठीक आहे, बघा पहिला विषय आहे बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, याचं म्हणजे हा एक विषय आहे। आणि दुसरा विषय आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजेच स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट। पहिल्या विषयासाठी किंवा पहिल्या पेपरसाठी आपल्याला एकूण प्रश्न येणार आहेत 90 आणि एकूण याचे क्वेश्चन आहेत, म्हणजे याचे गुण आहेत बघा, एकूण गुण आहेत 90 आणि एकूण प्रश्न आहेत 90। त्याच्यानंतर पहिल्या पेपरसाठी कालावधी आहे 1.5 तास आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आहे 2 तास। आणि पहिल्या पेपरचा टाईम आहे सकाळी 10:30 ते दुपारी 12पर्यंत। आणि दुसऱ्या पेपरसाठी आहे एकूण गुण आहेत 90, एकूण प्रश्न आहेत 90, याच्यासाठी पण सेम 1.5 तास आहे आणि दिव्यांगासाठी 2 तास। त्याच्यानंतर त्याचा टाईम आहे बघा दुपारी 13:30 म्हणजे 1:30 ते दुपारी 3पर्यंत। ठीक आहे, आणि याच्यासाठी पात्रता काय बघा, ही परीक्षा आपल्याला पात्र होण्यासाठी खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी 40% गुण घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, आणि SC STच्या विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना 32% गुण मिळाले हे विद्यार्थी ही एक्झाम पास होतात, बरोबर। एक प्रश्न 1 मार्क म्हणजे 90 प्रश्न 90 मार्क, असे 2 पेपरचे म्हणून किती होतात 180 प्रश्न 180 मार्क। ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपल्याला परीक्षेसाठी विषय कोणता पहिला आपण बघितलं बघा, बौद्धिक क्षमता चाचणी। यामध्ये काय काय आहे आपल्याला
यामध्ये आपल्याला कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन आणि कुठले कुठले विषय आहेत बघा. मॅट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. बरोबर, मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये आपल्याला कुठले कुठले विषय आहेत. कार्यकारण भाव, कार्यकारण भाव, त्याच्यानंतर विश्लेषण, हे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी आपण म्हणतो ना तेच आहे. याला फक्त आपण बौद्धिक क्षमता चाचणी असं नाव दिलं आहे. हे बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला आपल्या सोप्या भाषेमध्ये जे आपल्याला माहीत आहे. याच्यावर आपल्याला 90 प्रश्न येणार आहेत बघा. कुठल्या याच्यावर? मॅट. कुठले कुठले? कार्यकारण भाव, विश्लेषण आणि संकलन. यावर आपल्याला 90 बहुपर्यायी प्रश्न येणार आहेत. बहुपर्यायी म्हणजेच थोडक्यात काय? MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे बघा आपला सॅट. सॅट म्हणजेच काय? आता आपल्याला शालेय क्षमता चाचणी, स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. यामध्ये कुठले कुठले विषय आहेत बघा. यामध्ये आहेत आपल्याला सामान्य विज्ञान, यामध्ये आपल्याला शिकायचे. सामान्य विज्ञानमध्ये बघा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचे प्रश्न आहेत आपल्याला 11. त्यानंतर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचे विषय आपल्याला 11 प्रश्न, 11 मार्क आहेत. त्यानंतर बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, याचे आपल्याला 13 प्रश्न आहेत. म्हणजे असे एकूण किती प्रश्न आहेत त्याला? 35 क्वेश्चन आहेत. कशाचे? सामान्य ज्ञानचे 35 क्वेश्चनमध्ये फिजिक्सचे 11 म्हणजे भौतिकशास्त्राचे 11, रसायनशास्त्राचे 11 आणि जीवशास्त्राचे 13 असे मिळून 35 प्रश्न आहेत. त्यानंतर दुसरा विषय आहे बघा. दुसरा विषय आहे आपला समाज किंवा सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्राचे बघा. सामाजिक शास्त्राचे आपल्याला सामाजिक शास्त्रामध्ये विषय आहेत बघा. इतिहासचे प्रश्न आहेत आपल्याला 15. सामाजिक शास्त्रामध्ये इतिहासचे प्रश्न आहेत 15. नागरिक शास्त्राचे प्रश्न आहेत आपल्याला 5. त्यानंतर भूगोलचे प्रश्न आहेत 15. असे मिळून हे झाले 35 प्रश्न, 35 मार्क. त्यानंतर आपला याच्यामधला तिसरा विषय आहे गणित आणि आपल्याला गणिताचे 20 गुण आहेत, जे आपण तयारी करतोय सध्या गणिताच्या 20 गुणाची. बरोबर. हे 35 आणि 35 झाले 70 आणि हे 20. असा आपल्याला सॅटचा आपला 90 मार्क्सचा पेपर आहे. यामध्ये आपल्याला 90 मार्क्स त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे वरचा पण 90 मार्क्सचा आहे. त्यामध्ये आपल्याला सगळे बुद्धिमत्तेवर डिपेंड असणारे सगळे प्रश्न येणार आहेत. त्यानंतर याचं माध्यम बघा. या परीक्षेचं माध्यम तुम्ही मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या 7 माध्यमामधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आता तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थी आपले जिल्हा परिषद शाळेतले मराठीमध्येच ही एक्झाम देतात. त्यानंतर याची उत्तरपत्रिका OMR शीट असते. त्याच्यानंतर या प्रत्येक प्रश्नासाठी आता MCQ आहे. MCQ म्हणल्यानंतर कसं असतं, एक प्रश्न 4 पर्याय असतात. कसं असतं, एक प्रश्न 4 पर्याय आणि या 4 पर्यायापैकी एका पर्यायाला आपल्याला काय करायचं असतं, असे 4 पर्याय असतात. ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला जो काही करेक्ट असेल त्याला असं आपण राऊंड करतो, पूर्ण असा राऊंड भरून घेतो. ठीक आहे. जर तुम्ही असं त्याला अर्धा असं काहीतरी भरला तर ते उत्तर चुकीचं ठरते. कसं ठरते? चुकीचं ठरते. ठीक आहे. मग त्याला आपण असं पूर्ण गोल करणं, ज्यावेळेस आपण पूर्ण गोल करू त्यावेळेसच आपल्याला ते उत्तर बरोबर येत असते. त्याच्यानंतर काळा किंवा निळा बॉलपेन तुम्ही वापरू शकता. काळा किंवा निळा बॉलपेन तुम्ही पेपरसाठी वापरू शकता. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे बघा, परीक्षेचं मूल्यमापन. म्हणजे परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग
नसते. म्हणजे काय, जरी तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी पण तुमचे मार्क्स कट होणार नाहीत. जर उत्तर चुकलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचं मार्क 0 येणार, पण त्याचे निगेटिव्ह मार्क म्हणजे समजा 4 प्रश्न चुकले आणि एका प्रश्नाचे मार्क कट होणार असं काही नसते. त्यानंतर या परीक्षेचा निकाल साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केला जातो. त्यानंतर या परीक्षेची फीस आहे बघा. फीस किती आहे बघा. ठीक आहे, याची फीस काही नसते कारण ही फॉर्म आपण शाळेमधून भरतो. ठीक आहे, तर आपल्याला या परीक्षेत शिष्यवृत्ती आपल्याला किती मिळते या पेपरची हे बघूयात आपण. बघा, या शिष्यवृत्तीचा दर किती आहे बघा. NMMS या स्कॉलरशिप परीक्षेचा शिष्यवृत्तीचा दर किती मिळतो आपल्याला बघा. तर बघा, आपल्याला ही परीक्षा ही जर आपण एक्झाम पास झालो तर आपल्याला 4 वर्षासाठी, किती वर्षासाठी, 4 वर्षासाठी दरमहा म्हणजे किती, दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला दरमहा रुपये 1000, किती, महिन्याला 1000 म्हणून वार्षिक किती होणार, वार्षिक 12,000 रुपये, वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे बघा, तुम्ही 8वीला एक्झाम पास झालात तर तुम्हाला 9वी, 10वी, 11वी व 12वीपर्यंत तुम्हाला 12वीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे काय बघा, तुम्हाला 9वीला तुम्हाला 12,000, 10वीला 12,000, 11वीला 12,000 आणि 12वीला 12,000 म्हणजे 4 वर्षाचे 48,000 रुपये मिळतात. तुम्हाला 4 वर्षाचे 48,000 रुपये मिळतात. आणि या परीक्षेसाठी महत्त्वाचं बघा, या परीक्षेसाठी तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन अर्ज शुल्क, पालकांच्या आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट म्हणजे किंवा प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट, आरक्षण आणि शिष्यवृत्ती या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला आपल्या 2 वेबसाईट आहेत त्या वेबसाईटला जाऊन माहिती भरायची आहे. तर बघा, हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वेबसाईट कोणती आहे बघा, https://www.mescepune.in आणि दुसरी आहे https://NMMS-MSCE.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तर आज आपण पूर्णपणे या परीक्षेसाठी असणारी माहिती बघितलेली आहे. तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काही आज सिलेबस आहे तो आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.